बातमी नाशिकमधून आहे। शालार्थ आयडी घोटाळा सध्या चर्चेत असतानाच नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलेले माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी जळगाव धुळ्यामधील 160 कर्मचाऱ्यांना बनावट आयडी देत शासनाची जवळपास 20 कोटींपेक्षा अधिक पैशांची फसवणूक केली। धक्कादायक बाब म्हणजे निवृत्त असताना सुद्धा त्यांनी बॅक डेटेड सह्या केल्या होत्या असं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय। एका शालार्थ आयडीसाठी 20 लाखांचा रेट ठरलेला होता अशी ही चर्चा आहे। या शिक्षक भरती घोटाळ्यामधील प्रमुख संशयित शरद शिंदे आणि विद्यमान उपसंचालक बी चव्हाण अजूनही फरार आहेत। याच्यामध्ये तक्रार त्यांच्या विरुद्ध कुठलीच नव्हती, पण आमच्याकडे ज्या फिर्यादीने तक्रार दिलेली होती ते उपसंचालक होते। त्यांनी त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या 2 कर्मचारी यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तपास करताना संस्थाचालक पहिल्यांदा आम्ही अटक केले। संस्थाचालक अटक करताना त्यांच्याकडे मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार उपसंचालक माजी नितीन उपासनी हे दोषी आढळले, म्हणून आम्ही त्यांना आरोपी केले। तसेच यातील फिर्यादी चव्हाण आहे यांना जो आम्ही आरोपी केलेला आहे, फेरफार केलेला आहे, महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी हे केलेलं असल्यामुळे आणि तो तपासाचा काही भाग आहे, तेव्हा मला आत्ता सध्या काही सांगता येणार नाही आहे।